जय माताजी सर्वांना. बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय. जय माताजी. शिवपूजा 2026 परळी वैजनाथ टोकवाडी जिल्हा बीड. टोकवाडीमध्ये आज आपला दिवस 5वा आहे ना मग 5वा. सकाळी लवकर उठला. पाण्याचा लोड वगैरे होता लय मोठा. पाण्याचा लोड वगैरे सगळा कमी झाला आता. चला ध्यानासाठी लागलं दिसली. चला जय माताजी. बघत राहा दिसत. आणि महत्त्वाचा आज शिवपूजा आहे. शिवपूजेचा व्हिडिओ अपलोड होईल. नेट चाललं तर लाईव्ह बी जाता येईल. चला बघत राहा. जय माताजी. संपलं. चला चला जय माताजी. ही 2000 टाकी एक 10 मिनिटात तसं संपायला गेली. 2 टाके राहिले आता. सकाळपासून 4 वाजल्यापासून असं चालू आहे. 8 वाजले आता. एक जर ही मावशी तिसऱ्या बंदावर लिंबाखाली बघा आता बसते तेवढं लागू चालू आपण करायला. तर जय माताजी. लोकेशन मग कसं आहे काय नाही व्ह्यू बघा कसा आहे. कसा गावा आज तर बरेच मोबाईल माहिती आहे सर. आय थिंक नाश्ता तो झाला खाली. जय माताजी. नाश्ता तो झाला. जय माताजी. नाश्ता केला. आंघोळ वगैरे केल्या सर्वांनी कपडे घालून तयार झाले आहेत पूजेसाठी. नाही जय माता सर्वांना. जय माताजी. आता काय करायचं आपल्याला सांगा. जे मोटर आहे ना पुढे टँकर आहे. त्या टँकरमध्ये टाकायची. झिरोची मोटर काढायची एकची आणि त्या टँकरमध्ये टाकायची. कारण या टाकीमधलं पाणी संपलेलं आहे. असं चालू आहे. कष्टाचं काम तर आहे. चला जय माताजी. भेटू आपण. आम्ही आता हे टाकीमधलं पाणी संपल्यामुळं टँकरमध्ये मोटर टाकणार आहोत आणि ते त्यामधलं पाणी तिकडं किचनसाठी पुरवठा करणार आहोत. एवढे कपडे घातलेले असताना सुद्धा आम्हाला म्हणजे आता काम करणं भाग आहे. आता आपली जिम्मेदारी आहे ती साठी. जय श्री माताजी. आमचं कर्तव्य आम्हाला पार पाडावं लागेल. आमचं कर्तव्य आमची वाट बघ. आपल्या वस्तीने मोटर वगैरे काढली आहे. म्हणजे एक जण वरी आहे. टँकरमध्ये हा मोटर टाकायचा आता. टँकर येईल महागारी.
हिंदुस्तान निवासिनी दिल्ली निर्मलधाम निवासिनी आत्मसाक्षात्कार अनुभूती प्रदायिनी विश्व सहयोग प्रदायिनी विश्व निर्मला धर्मदायिनी विश्ववंदिता सर्व पूजिता जगता जननी निर्मला प्रेममूर्ती निर्मला साक्षात श्री आदिशक्ती साक्षात श्री महालक्ष्मी माता श्री निर्मला देवी की जय! निर्मला देवी की जय! निर्मला देवी की जय! जय माताजी जय माताजी सगळे वेलकम टीम घेत थोडं इथून नाही ना थांबा. जय श्री माताजी जय श्री माताजी जय श्री माताजी जय थोड़ा
जय श्री माताजी. कृपया सर्वांनी पुढे सरकून बसायचं आहे. बंधूंनी पुढे सरकून बसायचं आहे. श्री शिवस्वरूपा पूजा रत्नेश्वर मंदिर टोकवाडी परळी वैजनाथ इथे संपूर्ण मराठवाडा सामूहिकतेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. श्री माताजी, आपण कृपावंत होऊन सर्व देवी देवतांसह तसेच सर्व गणांसह या पूजेमध्ये विराजमान व्हावे. या पूजेद्वारे आम्हा सामूहिकतेमध्ये श्री शिवपार्वती मातेचे संपूर्ण आशीर्वाद व तत्व प्रस्थापित व्हावे. श्री
माताजी पूजा आता संपली, शिवपूजा. जेव्हा महाप्रसादासाठी लाईन बघा कशी लागली ती. हे आपले बालशक्ती दोन्ही बे. जय श्री माताजी. काय काका, जय श्री माताजी. जय श्री माताजी सर्वांना. बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय श्री माताजी. आपलं वॉटर मॅनेजमेंटचं जेवढं काम काय होतं, आपण टाक्या वगैरे मोठे वगैरे सोडल्या होत्या का, ते बोला आता आपला वापस काढायचे होता, कारण व्यवस्थित जागेवर नेऊन ठेवायचं. जय श्री माता सर्वांना. राहिलेलं आहे आमचं कर्तव्य, आमची वाट बघते, त्याच्यामुळे आमचं कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी चाललेलो आहोत सगळेजण. वॉटर व्यवस्था, वॉटर मॅनेजमेंट टीम. ओके, पाणी पुरवठा आणि कपडे वगैरे चेंज करून जाताना आता. मग आता आपण सांगितलं होतं की आपले मोटर वगैरे काढायची. मोटर सोडली, काढली, पैप मोठे काढले, 2-3 पैप काढले. तिकडं तुट्या लावलेल्या ती बी काढल्या. ती 2 टाका सगळं त्या तिकडं ती दोन्ही बी टाक्या काढल्यावरही मंगलकारी टाकी होती ती तशी ठेवली वरीच. चला परवानू झालं काम सगळं. होय झालं का सचिन दादा, तुम्हाला काय म्हणायचं आहे का? आता काय नाही, आपलं सगळं काम ओके झालेलं आहे. जेवढं ठेवलं. माताजी दादा सुद्धा श्रीरामपूर पूजासाठी, खास पूजासाठी आले होते. आणि आपले आमचे हेड आहेत बरं का दादा. दादा जय श्री माताजी. जय श्री माताजी. आता लगेच जाणार तुम्ही? आता पूजेचं काम सर्व संपलेलं आहे. आमचे बाकीचे जे टीम मेंबर्स आहेत ते वाइंड अप करत आहेत. आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. अतिशय सुंदर अशी पूजा झाली आहे. आपल्या युवाशक्तीने खूप मेहनत घेतली सर्वांनी आणि अतिशय सुंदर असे काम केले. आमचे मुकादम पाठीमागे श्री दत्ताजी आहेत. जय श्री माता. जय श्री माता. कशी वाटली पूजा आपली परळीची? जय श्री माताजी. पूजा खरोखरच इथं एक ज्योतिर्लिंगापैकी एक शिवजीचं स्थान आहे. ज्योतिर्लिंगापैकी लिंग आहे. तर या ठिकाणी पूजा म्हणजे साक्षात शिवाचं जे आशीर्वाद येतं, जे चैतन्य आहे ते खूप जाणवलं. आणि आपल्यासाठी साक्षात परमपूज्य श्रीमाता जे आहेत, परमचैतन्य म्हणजे आपले शिव आहेत ते श्रीमाताजीचे. तर पूजा खूप छान झाली, खूप सुशोषित झाली आणि कोणतीही घाईगडबड नाही. सगळ्यात बेस्ट म्हणजे की पूजा जी आहे ती एकदम वेळेवर चालू झाली, एकदम वेळेवर चालू झाली. आणि हे म्हणजे कुठे गेलं तर आपली पूजा वेळेवर चालू होत नाही, तरी अर्धा तास किंवा असं लेट होतं. पण इथं बरोबर पूजा चालू झाली आणि एकदम चैतन्यामध्ये पूजा पार पडली. जय श्री माताजी. तुम्हाला काय वाटलं? इथं तसं पाहायला गेलं तर वॉटर मॅनेजमेंटच नाही तर सगळे जेवढं म्हणजे किचन टीम झालं, साफसफाई टीम झालं, ॲकोमोडेशन टीम झालं, वॉटरचं तर सगळ्यात मेन तर आपल्याला पाण्याचा प्रश्न असतो. हा पण खूप चांगलं दत्ता फरकडे साहेबांच्या हातात असल्यामुळं तर ते कधी काही कमीच पडणार नाही. एवढ्या मोठ्या गणपतीपुळ्याला कमी नाही पडलं तिथं तर काय कमी पडणार. जय श्री माताजी. जय श्री माताजी सर्वांना. आपली परळीमध्ये आज पूजा झाली, शिवपूजा 2026 मध्ये. कशी वाटली सगळ्याला? एक्सप्रेशन कसा होता? हां चला जय श्री माताजी. फायनली जेवण करण्यासाठी चालू आहे. आमचे हेड बघा. हां स्पेशल टेबल लावून चालू आहे जेवायला आता. बाकीचे मेंबर आहेत. जय श्री माताजी. जय श्री माताजी. आजचा ब्लॉग इथे संपन्न. पूजा मस्त अशी झालेली आहे. मला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला समजून आली कशी झाली काय नाही ती. आणि युवाशक्ती सर्व आपल्या घरी गेले, फोन करून वगैरे विचारलं, सगळं पोचले. आम्ही पोचलो, जस्टच पोचलो आम्ही बी आताच. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची सूचना, दिल्लीला जाणार आहे. दिल्लीचा घरापासून ते दिल्लीपर्यंत सगळा ब्लॉग तुम्हाला भेटेल. तिथल्या पूजा तेवढं काय असेल तिथं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटेल. असंच आपल्यासोबत राहा. सर्वांना जय श्री माताजी. भेटू पुढे आता.